नमस्कार। ही अर्धा कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप दूध घेतलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर पूर्ण विरघळली पाहिजे। आता साखर विरघळून झाली की आपण ह्याच्यामध्ये 2 कप मिल्क पावडर टाकणार आहोत। ही मिल्क पावडर पण चांगली ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। हा 1 कप टाकून झाला आहे। आता दुसरा कप टाकते। एका कपाने आपण हे सगळं मिश्रण मोजून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर पूर्ण विरघळल्यावरती नंतर मिल्क पावडर टाकायची आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायची। बघा असं एकदम पाणीदार बॅटर होतं। आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं आहे। आता हे चांगलं हलवून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झालं की नंतर गॅस चालू करायचा आणि हे गॅसवरती ठेवायचं। तर गॅसवरती ठेवून झालं की हे बघा मिश्रण म्हणजे एकदम 4 ते 5 मिनिटांमध्ये स्लो गॅसवरती आपण हे करून घ्यायचं आहे। हे बघा सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागेल आणि स्लो गॅसवरतीच करायचं आहे। हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता मिश्रण आळलंय। आता आळत आलं की एकदम घट्ट व्हायला लागतं। अजून 1 चमचा तूप टाकलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे मिळून आपण फक्त 2 चमचे तूप टाकलं ह्याच्यात। आणि 2 चमचे तुपामध्ये आता हे थोडेसे काजू घेतले आहेत, म्हणजे 10-15 काजू असतील आणि अर्धा कप खोबऱ्याची पावडर आहे। आता अर्धा कप खोबरे आपण सुके खोबरे जे आहे ते खालचा काळा भाग कापून नंतर ते किसून घेऊ शकतो, नाहीतर मग बाजारात भेटतं ते डेसिकेटेड कोकोनट ते वापरलं तरी चालेल। आता हे बघा कसा गोळा झाला आहे। हे चांगलं मिक्स करून मिक्सरला लावून आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलं की हे बघा ते पण चांगलं मस्त शिजून काजू आणि खोबरं मस्त असं त्याचा गोळा तयार होतो। हे बघा खवा अर्धा होत आल्यावरती नंतर टाकायचं, पहिलंच टाकायचं नाही, मग एकदम ते कडक होऊन जातं। नंतर टाकलं तर मस्त असं तोंडात विरघळणारे मस्त मिठाई तयार होते। आता ही मी इलायची पावडर टाकली आहे। अर्धा चमचा इलायची पावडर टाकली आहे। आता हे सगळं घट्ट झालंय। आता हे आपण काढून बाजूला घेऊया। आता ह्याचे मी गरम असताना थोडं गार झालं तर लगेच आपण ते मळून घ्यायचं आहे आणि असे 2 भाग करायचे। एका भागाला मी हिरवा कलर लावला आहे। हे बघा चांगला पिस्ताचा कलर लावला आहे। जर तुम्हाला लावायचं असेल तर लावायचं, नाहीतर मग तुम्ही असेच करू शकता। आता माझ्याकडे होता म्हणून मी लावला। मस्त असं जरा कलर बाजारात भेटतात कलरफुल मिठाई, तसं जरा बनवायचा प्रयत्न केला आहे। हे बघा असं चांगलं मस्त मळून घ्यायचं आणि चांगलं मळून झालं की नंतर मग आपण दुसऱ्या गोळ्याला मी मस्त गुलाबी कलर घेतला आहे। आता तो मस्त हे करून लावून घ्यायचा। जेवढा कलर आपल्याला वेगळे लावायचे असेल तेवढे लावायचे, पण जरा कलरचं खाल्लं तर जरा बाहेरची मिठाई खाल्ल्यासारखं हे वाटतं, पण बाहेरचा खवा बरोबर नसतो, म्हणून हा